लाईट पण आहे का नाही महत्वाची ते. हॅलो फ्रेंड्स, एक्सप्लोअर विथ आकाश अँड शिवानीच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मला ना पिल्लच सापडलेले नाही आहे. मी त्यांच्या रोजच्या जागेवर गेले तर खरी, पण तिथे ही कुत्री दिसली. तर मी विचार केला की हिलाच खायला घालावं का, कारण ही बाळंतीणसुद्धा होती. मग मी आज उरलेला भातसुद्धा आणला होता. तो मी एका कंटेनरमध्ये काढला आणि तिच्या समोर ठेवला. तिने वास घेतला, पण ती खात नव्हती. कदाचित तिला नुसता राईस खायला आवडत नसेल आणि मे बी जर त्याच्यात दूध असतं तर तिने तो नक्की आवडीने संपवला असता. पण एनिवे चपात्यासुद्धा आणल्या होत्या मी. तर माझ्याकडे चपात्या होत्या, तर मी त्या तिच्यासमोर तुकडे करून ठेवल्या. तर तिने त्या खूप आवडीनं खाल्ल्या आणि ती परत पण मागायला लागली. मग मी परत एक चपाती काढली आणि तिला खाऊ घातली. तर जरा वेळाने मला लांबून एक पिल्लू दिसलं. मला वाटलं हे तरी भात खाईन, म्हणून मी त्याच्यासमोर तो राईस नेऊन ठेवला. दबक्या पावलांनी हळूहळू घाबरत घाबरत ते जवळ आलं. मग त्याने त्याचा वास घेतला, पण त्याने सुद्धा काही खाल्लं नाही. मग मी आता राईस द्यायचंच कॅन्सल केलं बरं का. जरा वेळाने माझी मैत्रीण काळी मैना तिथं मला भेटली. ती माझ्या मागं मागं आली आणि माझ्याकडे अजूनसुद्धा थोडी चपाती बाकी आहे, ती मी तिला खाऊ घातली. असं कधी होईल का की एखादा प्राणी माझ्याजवळ आला आणि मी त्याला नाराज होऊन रिटर्न पाठवील? शक्यच नाही आहे. माणसांपेक्षा तर खूप जास्त पटीने हे प्राणी ना विश्वासाच्या आणि मैत्रीचे लायकीचे आहेत. हो की नाही? जर तुम्हाला सुद्धा हे पटत असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.